हॅलो स्टुडंट्स. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या शरीरामध्ये अशी काही अवयव येतात की त्या अवयवांचा आपल्या शरीरामध्ये काहीच उपयोग नाही, पण लाखो वर्षांपूर्वी आपले जे पूर्वज होते त्या पूर्वजांमध्ये हे अवयव खूप उपयोगी होते. आजच्या वाटते ना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या शरीरामध्ये असे काही सध्या ऑर्गन आहेत की त्या ऑर्गनचा सध्या आपल्या शरीरासाठी काही उपयोग नाही, पण आपल्या पूर्वजांना हे ऑर्गन खूप उपयोगी होते. बरोबर आहे. तर असे अवयव कोणते आहेत बरं आपल्या शरीरामधले की त्यांचा आपल्या शरीरामध्ये काहीच उपयोग नाही? तर असे 4 अवयव आपल्याला आपल्या शरीरामध्ये सापडतील. तर कोणते 4 अवयव आहेत? त्यातलं पहिलं उदाहरण आहे बघा, अपेंडिक्स. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे ऐकलं असेल की एखाद्या माणसाचं अपेंडिक्स ऑपरेशन झालं, बरोबर आहे. तर अपेंडिक्स आपल्या शरीरामधला हा असा अवयव आहे की त्याचा आपल्या शरीरामध्ये काही उपयोग नाही, पण तो आपल्या शरीरामध्ये आहे. याचा अर्थ अपेंडिक्स हा कोणता ऑर्गन झाला? वेस्टिजियल ऑर्गन झाला. दुसरं म्हणजे तुम्ही अक्कलदाढ ऐकली असेल बऱ्याच जणांना, अक्कलदाढ आली म्हणून, बरोबर आहे. ही जी अक्कलदाढ आहे याला आपण विजडम टीथ म्हणतो. त्या विजडम टीथचा बी आपल्या शरीरामध्ये कोणताही उपयोग नाही, बरोबर आहे. याचा अर्थ विजडम टीथ बी कोणतं ऑर्गन झालं? वेस्टिजियल ऑर्गन झालं. तिसरं उदाहरण आहे टेल बोन, त्याला आपण कॉकिक्स म्हणतो, बरोबर आहे. आपल्या पूर्वजांना शेपट्या होत्या, बरोबर आहे. त्या शेपटीचा आपल्या शरीरामध्ये जो अवशेष आहे त्याला आपण टेल बोन म्हणतो, कॉकिक्स म्हणतो. आणि चौथं उदाहरण म्हणजे इयर मसल. हे कानाचे जे स्नायू येतात, हे कानाचे स्नायूचा बी आपल्या शरीरासाठी काही उपयोग नाही. त्याचा अर्थ हे इयर मसल बी कोणते ऑर्गन झाले? वेस्टिजियल ऑर्गन झाले. अशा तुम्हाला समजला असेल. आता तुम्हाला काही प्रश्नही पडले असतील की मग हे अवयवाचा आपल्या शरीरामध्ये उपयोग नाही आणि आपल्या पूर्वजांमध्ये या अवयवाचा उपयोग होता, असा फरक का? मधातल्या कालावधीत नेमकं काय झालं असं, हेच जाणून घेण्यासाठी 8 जूनला 10वीची सेमी इंग्लिशची बॅच आपल्या इथे सुरू होत आहे. अशाच प्रकारे पाठ न करता समजून जर सायन्स शिकायचं असेल तर येणाऱ्या 8 जूनच्या बॅचेसला जॉईन व्हा आणि ऍडमिशन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा किंवा क्लासेसला येऊन भेटा. धन्यवाद.